माझे नाव कल्याणी आहे. मला जो लग्नाचा जोडा घातला होता, तो खूपच जड होता. खूप सारे दागिने घातले होते. खूप सारा मेकअप केला होता. संपूर्ण गावातील लोक माझ्याबद्दल कौतुक करत होते, की मी खूप सुंदर दिसत आहे. सुंदर तर मी आधीपासूनच होते, पण दुर्दैवी तर माझे नशीब होते, जे आता आणखी वाईट होणार आहे. मी चारही बाजूंना नजर फिरवून पाहिले, तर पाहुणेच पाहुणे होते. गावातील लोक म्हणत होते, की खूप भाग्यवान आहे मुलगी. गावच्या सरपंचाच्या मुलाची पत्नी होणार आहे. गावच्या सर्वात मोठ्या हवेलीची सून होणार आहे. लोकांना वाटत होते, की मी या लग्नामुळे खुश आहे. पण मी या लग्नामुळे अजिबात खुश नव्हते. माझे आई-वडील हे लग्न जबरदस्तीने करून देत होते. मला भीती वाटत होती. मी मनातल्या मनात माझ्या नशिबाची प्रार्थना करत होते, की माहीत नाही लग्नानंतर माझ्यावर कोणती आपत्ती कोसळेल. मला तयार करण्यात आले होते. आई खोलीत आली तेव्हा मी तिला पुन्हा भीती का वाटत आहे? अरे, सरपंचींच्या मुलासोबत तुझे लग्न होणार आहे. तुला तर खुश असायला हवे. गावातील लोक तर अशा चांगल्या आणि श्रीमंत घरच्या स्थळांसाठी तरसतात. मी म्हणाले, आई मी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे, की त्याने माझ्यासोबत काय केले. आई म्हणू लागली, की काहीच हरकत नाही. कधी-कधी पुरुषांची नजर सुंदर मुली काय घसरली? तुझ्यासाठी सन्मानाने स्थळ आले आणि आता तू त्याचीच पत्नी होणार आहेस. मी म्हणाले, नाही आई, मला त्याच्याशी लग्न करायचे नाही. आई म्हणू लागली, की चल आता नखरे दाखवू नकोस. संपूर्ण गावासमोर आपली नाक कापली जाईल. शांतपणे लग्न कर. सरपंचींच्या घरातून सन्मानाने तुझ्यासाठी स्थळ आले आहे आणि अशा स्थळांसाठी तर गावातील लोक तरसतात. तुझ्यासाठी तर स्वतः चालून असे स्थळ आले आहे आणि तू नखरे दाखवत आहेस. आपण आपल्या बाजूने स्थळाला नकार दिला तर आपली गावात किती बेइज्जती होईल, तू हे जाणत नाहीस. मी म्हणाले, पण आई म्हणू लागली, की "बस, गप्प कर. बस, कर लवकर पदर घे आणि आता तुला मंडपात नेले जाईल. वरात आले आहे." माझ्या चेहऱ्यावर होते, की ज्या मुलासोबत माझे लग्न होणार आहे, त्याने माझ्यासोबत काय केले? सरपंचींचा मुलगा मिलिंद. जेव्हापासून मी सरपंचीच्या हवेलीत माझ्या आईसोबत काम करण्यासाठी गेले होते, तेव्हापासून त्याची घाणेरडी नजर माझ्यावर पडली होती. माझी आई तर खूप वर्षांपासून सरपंचींच्या हवेलीत काम करत असे. सर्व लोक निलिमाची म्हणायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा मिलिंद जो शहरातून शिकून आला होता, पण गावात येऊन गावातील भोळ्या-भाबड्या मुलींवर घाणेरडी नजर ठेवायचा. मी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जाणत होते. गावातील कोणताही माणूस सरपंची व माझी आई तिथे झाडू-भांडी करायला जात असे. मी तरुण झाले तेव्हा आई म्हणू लागली, की "तू पण माझ्यासोबत चल. पैसे जास्त येऊ लागतील म्हणून मी पण तुझ्यासोबत जाऊ लागले." पण जेव्हा पहिल्यांदा मिलिंदची नजर माझ्यावर पडली तेव्हा तो माझ्याकडे एकटक पाहत राहिला. मी वारंवार त्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायचे, पण तो वारंवार माझ्यासमोर यायचा. एके दिवशी माझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब झाली होती. इतकी जास्त खराब झाली होती, की तिला अंथरुणावरून उठताही येत नव्हते. आई म्हणू लागली, की "बेटा आज मी जाऊ शकणार नाही. तू जा. तुझे वडील तर शेतात गेले आहेत आणि बघ नीट जा. तिथे कोणालाही तक्रारीची संधी देऊ नकोस." मी म्हणाले, की "आई, तू काळजी करू नकोस. मी तुझी मुलगी आहे. सगळी कामे नीट करायला जाते." मी गेले आणि निलिमाजींनी सांगितलं, की "माझ्या खोलीची सफाई कर." निलिमाजी माझे खूप कौतुक करत असत. मला त्याच दिवशी जेव्हा आम्ही निलिमाजींची खोली साफ करत होते, तेव्हा तिचा मुलगा मिलिंद आला, ज्याच्यापासून मी नेहमी वाचत असायचे. त्याने खोलीच्या आत येऊन जबरदस्तीने माझा हात पकडला. मला आपल्याजवळ करू लागला. मी त्याला स्वतःला सोडवू लागले. त्याने माझ्या गळ्यातील ओढणी काढून जमिनीवर फेकली. मी ओरडले तर त्याने लगेच माझ्या तोंडावर हात ठेवला. मला इतक्या घट्ट पकडले, की मी स्वतःला सोडवू शकत नव्हते. पण मोठ्या कष्टाने मी स्वतःला त्याच्यापासून मुक्त केले. त्याला एक जोरात धक्का दिला. मी पळण्यासाठी खोलीतून बाहेर पडणारच होते, तेव्हा त्याने मला पकडून थांबवले आणि पुन्हा माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. म्हणू लागला, की "अनेक दिवसांपासून माझी नजर तुझ्यावर आहे. कुठे पळून जात आहेस? आज तर तू चांगली संधी दिलीस. ऐक." तर खरी कुठे पळून जात आहेस? पण मी त्याचे काही ऐकत नव्हते. मी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो वारंवार माझे तोंड बंद करत होता. मग मी त्याला एका बाजूला ढकलले आणि त्याच्या गालावर एक जोरात कानशिलात लगावली. कानशिलात लावण्याचा आवाज लावलीस, तो माझ्या दिशेने झेप घेणारच होता.
की मी लगेच ओढणीशिवायच खोलीतून पळण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मी तिथे 1 मिनिटही थांबू शकले नाही. मी लगेच हवेलीतून बाहेर पडून माझ्या घराच्या दिशेने पळाले. रडत-रडत जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा आपल्या आईला गळ्यात पडून खूप रडू लागले. आई काळजीत पडली की नक्की काय झाले आहे? मी आईला जेव्हा हे सर्व काही सांगितले तेव्हा ती पण आश्चर्यचकित झाली होती. मी म्हणाले, "आई, मी आता इथे जाणार नाही. छोट्या मालकापासून आज मोठ्या कष्टाने आपली आबरू वाचवून पळाले आहे. त्याची नजर मला चांगली वाटत नाही." आधी तर आई त्याला वाईट म्हणू लागली की तो चुकीचा आहे. तू बरोबर आहेस बेटा. येऊ दे आज तुझ्या वडिलांना. रात्री तुझ्या वडिलांना सोबत घेऊन सरपंचीच्या घरी जाईन आणि त्यांना जाऊन त्यांच्या मुलाची तक्रार करेन. तू काळजी करू नकोस. तिने माझ्या डोक्यावरून काळजीने हात फिरवला आणि मला धीर देऊ लागली. रात्री जेव्हा वडील घरी आले तेव्हा आईने वडिलांना सर्व काही सांगितले. मी जी सकाळपासून घाबरलेले होते, वडिलांसमोर आले नाही. हे सर्व ऐकून वडिलांनाही खूप राग आला होता. ते म्हणाले की हे तर चांगले आहे की आपली मुलगी सुखरूप परत आली. नाहीतर आपण कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नसतो. आता आणि याच क्षणी चला सरपंचांच्याकडे. त्यांच्या मुलाची तक्रार करावीच लागेल. माझे आई-वडील खोलीतून बाहेर पडणारच होते. जेव्हा अचानक दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. आई म्हणू लागली की थांबा मी पाहते दरवाजावर नक्की कोण आहे. आईने जसा दरवाजा उघडून पाहिला तर दरवाजावर सरपंच होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 नोकरही होते. आईने त्यांना घराच्या आत येण्यास सांगितले. त्यांना सन्मानाने बसवले आणि मला चहा बनवण्याचा इशारा दिला. मी किचनमध्ये आले होते. समजत नव्हते की सरपंच स्वतः आमच्या घरी चालून का आले आहेत. माझे आई-वडील तर हवेलीत जाणारच होते. मी जशी चहा घेऊन दरवाजापर्यंत पोहोचले तर पाहिले की माझ्या वडिलांना चेहऱ्यावर जो थोड्या वेळाकल्ल्यानी राग होता, आता तो सर्वच्या सर्व संपला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. तुमच्या उत्तराची प्रतीक्षा राहील. माझ्या वडिलांनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, "अरे नाही, नाही, सरपंचजी तुम्ही हे काय बोलत आहात? तुमच्याकडे लग्न करणे तर आमचे भाग्य आहे. समजा की लग्न पक्के आहे." सरपंचींनी सांगितले की तुमची मुलगी माझ्या मुलाला पसंत आहे म्हणून स्वतः चालून इथे आलो आहे. नाहीतर तुम्ही जाणता की मी गावातील कोणत्याही माणसाच्या घरात जाऊन पाऊल टाकत नाही. माझे वडील म्हणू लागले की मी तुमचा खूप खूप आभारी राहीन. सरपंचजी आमच्या घरातून गेले होते. आता माझी गोष्ट लक्षात आली होती की ते माझ्यासाठी आपल्या मुलाचे स्थळ घेऊन आले होते. त्यांच्या गेल्यानंतर आई-वडिलांनी मला आपल्यासमोर बोलावले आणि म्हणू लागले, "बेटा तू तर खूप भाग्यवान निघालीस. छोट्या मालकाचे स्थळ तुझ्यासाठी स्वतः चालून आले आहे. आता तू मोठ्या हवेलीची छोटी सून होशील." मी म्हणाले की मी हे लग्न करणार नाही. मला तो माणूस अजिबात पसंत नाही. वडील म्हणू लागले की "गप्प बस. पसंत नाही तर आम्ही काय करू? इथे आम्ही तुझे मोठे आहोत. जे आम्ही तुझ्यासाठी विचार करू तेच होईल." त्याने आईला सांगितले की "हिला खोलीच्या आत घेऊन जा. मी लवकरच हिच्या लग्नाची तारीख पक्की करेन." बस त्या दिवसानंतर माझ्या आई-वडिलांनी माझे एकही ऐकले नाही. मी रोज सांगत राहिले की मला हे लग्न करायचे नाही, पण कोणीही माझे बोलणे ऐकले नाही आणि आता मला त्या माणसासोबत पाठवणार होते, जे माझ्या आबरूसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते. येत असे, तर मी दचकून उठत असे, घाबरत असे, पण माझा त्रास कोणीही समजून घेणारा नव्हता. धीर दिला जात होता, की छोटे मालक आता बदलले आहेत. तुझे भले यातच आहे, की तू त्यांच्याशी लग्न कर. आता जे माझ्यासोबत होणार होते, त्याचे ओझे माझ्या खांद्यावर होते आणि मी जाणत होते, की पुढचा रस्ता सोपा नाही. लग्नाचे सर्व विधी सुरू झाले होते. मला मनपात नेले गेले होते. वडील कधी कोणता हिशोब करत, कधी कोणाशी बोलत. आई पाहुण्यांना वारंवार विचारत होती, की जेवण केले की नाही? पण मी शांतपणे बसून त्या सर्वांना पाहत राहिले. माझी शांतता कोणी समजून घेतलीच नाही. सर्वांनी बस हेच जाणले, की मुलगी लाजली आहे, जशी प्रत्येक नवरी लाजते. माझ्या आईच्या डोळ्यातही चमक होती, की आज तिची मुलगी तिच्या मते एका चांगल्या घरात जात आहे, जिथे तिला कधीही कोणताही त्रास होणार नाही. पण मला माहीत होते, की माझ्या येणाऱ्या आयुष्यात काय होणार आहे. ज्या प्रकारे मला 1 मिनिटही शांतता मिळत नव्हती, माझे मन अस्वस्थ होते. त्या हिशोबाने मला हेच वाटत होते, की माझे आयुष्य नवीन संकटांच्या वळणावर जाणार आहे. मला मिलींदच्या शेजारी बसवण्यात आले. मी नजर खाली झुकून बसले होते. मी माझ्या आत काहीतरी तुटण्याचा आवाज जाणवला, पण ओठांवर कोणतेही शब्द आले नाहीत. मग एक एक करून सर्व विधी केले गेले. अशा प्रकारे सर्वांच्या उपस्थितीत मला मिलिंदची पत्नी बनवण्यात आले.
नवरी बनवून जेव्हा त्याच्या खोलीत पाठवले गेले तेव्हा मी कोपऱ्यात आकुंचन पाहून बसले होते. अजूनपर्यंत तर तो खोलीत आला नव्हता. मी छताकडे एकटक पाहत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मी प्रार्थना करत होते की हे देवा, मी कधीही तुझ्याकडे काही जास्त मागवले नाही. फक्त इज्जत मागितली, रक्षण मागितले. आज तू माझ्या इज्जतीचा रक्षक आहेस. माझी प्रार्थना ऐक. मी कोणत्याही मोठ्या राजवाडीची राणी बनू इच्छित नव्हते. फक्त माझ्या मनाला शांतता हवी होती. मला एका शांततेच्या आयुष्याचा शोध होता. माझी फक्त इतकीच प्रार्थना आहे की मला ज्या माणसाच्या हवाली करण्यात आले आहे त्याने नेहमी माझी कदर करावी. माझी इज्जत पायदळी तुडवू नये. माझे अश्रू थांबवण्याचे नाव घेत नव्हते. मी आता या हवेलीत आले होते. मी जाणत होते की आता माझ्याकडे कोणताही रस्ता उरलेला नाही. इथे माझ्यासोबत जे काही होईल ते मला शांतपणे सहन करावे लागेल. मी त्यांच्यापासून नजर चोरली होती आणि मनात म्हटले होते की माझ्या आई-वडिलांच्या खुशीसाठी सर्व काही मान्य केले. या घरात आल्यानंतर मला असे वाटत होते जसे मी स्वतःला या कैदेच्या हवाली केले आहे. मनात एक अनोळखी भीती होती. एक ओझे होते जे प्रत्येक पावलासोबत जड होत चालले होते. इथे माझे स्वागतही चांगल्या प्रकारे झाले होते. जेव्हा मी हवेलीत पाऊल टाकले होते तेव्हा माझे सासरे सरपंच स्वतः माझ्या स्वागतासाठी हवेलीच्या मोठ्या दरवाजावर उभे होते. त्यांनी आनंदाने माझे स्वागत केले होते. पण घरातील स्त्रियांचा चेहरा काहीसा विचित्र झाला होता. सर्वांनी मला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण कोणालाही तसा आनंद होत नव्हता. जसा या घराच्या एकुलत्या एक वारसाच्या लग्नावर व्हायला हवा होता. मी शांत राहिले, बस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. मी अजूनपर्यंत माझ्या पतीची वाट पाहत होते आणि नजर फिरून या खोलीला पाहत होते, जी खूपच साधी होती. ही खोली मला माझी वाटत नव्हती. असे वाटत होते जसे मी कोणत्यातरी अनोळखी जागी आले आहे. करत राहिले की कदाचित सर्व काही ठीक होईल. जसा मी विचार करत आहे, जेवढी मी घाबरत आहे, तसे काहीही होऊ नये. कदाचित माझ्या नशिबातही आनंद लिहिला असेल. माझी नजर घड्याळावर गेली तेव्हा मी पाहिले की मला इथे बसून 3 तास झाले होते. माझी पाठही दुखत होती. मी विचार केला की मी झोपते. माहीत नाही मिलिंद कधी येतील. पण जशी मी झोपण्यासाठी स्वतःला हलवू लागले, तेव्हाच मला दरवाजावर कोणाचा तरी येण्याची चाहूल लागली. मी पाहिले की दरवाजातून मिलिंद आत प्रवेश करत होते, ज्यांची मी फक्त नावाची पत्नी बनले होते. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. तो दरवाजा बंद करून थेट माझ्याजवळ आला आणि शेजारी येऊन बसला. मी माझी नजर खाली झुकवली. तो आधी तर बराच वेळ शांत राहिला आणि माझ्याकडे एकटक पाहत राहिला. पण मग अचानक जोरजोराने हसू लागला. मला समजले नाही. मी एका झटक्यात माझी नजर उचलून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, तर तो असा हसत होता जसे त्याचे हसणे मला टोमणे मारत असावे. तो अहंकाराने म्हणू लागला की तू खूप भाग्यवान आहेस. गावातील सर्वात श्रीमंत माणूस आणि या गावातील सर्वात प्रतिष्ठित सरपंचांच्या मुलाची पत्नी जी बनली आहेस. त्याच्या शब्दात भरपूर अहंकार भरलेला होता. इज्जत किंवा प्रेम तर जसे मला कुठे दिसतच नव्हते. मी माझ्या ओढणीला माझ्या मुठीत पकडले. इथे माझ्यासाठी शांत राहणेच योग्य होते. त्याने पुन्हा एकदा जोराने हसला आणि माझ्याजवळ येऊन म्हणू लागला की काय झाले? माझी भीती वाटत आहे. नजर उचल. माझ्याकडे बघ. खूप अहंकार आहे तुझ्यामध्ये. तेव्हाच त्याने माझे केस आपल्या मुठीत पकडले, ज्यामुळे मला त्रास झाला. माझी किंकाळी निघणारच होती, पण मी स्वतःला शांत केले आणि म्हणू लागला, आता दाखव ताकद. माझ्या कानशिलात लावून पळून गेली होतीस ना? गावच्या सरपंचाच्या मुलाला, ज्याला कधी कोणी हातही लावला नव्हता, त्याला 1-2 पैशांची मुलगी कानशिलात लावून पळून गेली. याची शिक्षा तर तुला तुला काय वाटत होते, की तू इथे प्रेमाची स्वप्ने पाहण्यासाठी आले आहेस? इथे तुला प्रत्येक आदेश मानावा लागेल. माझ्या इशाऱ्यांवर चालावे लागेल. आता तू माझ्यासाठी फक्त एक वस्तू आहेस. फक्त एक वस्तू. त्याने मला जोरात जमिनीवर आपटले. माझी किंकाळी निघाली. त्याचे शब्द ऐकून तर माझा आत्मा थरथर कापला होता.
मी हिम्मत करून म्हटले, की "मी कधी स्वप्ने पाहिली नाहीत. मला फक्त इज्जत हवी आहे." त्याने जोराने हसत म्हणाले, "इज्जत? इथे इज्जतीची कोणती किंमत नाही. बस जसे मी म्हणेन तसेच तुला करावे लागेल. नाहीतर विचार कर, की तुझे आयुष्य नरक बनवून टाकेन आणि तसेही तुझ्याकडून आपल्याला कानशिलात लावण्याचा बदला घेण्यासाठीच तर मी लग्न केले आहे. आयुष्यभर तुला त्या कानशिलात लावण्याची शिक्षा भोगावी लागेल." त्या रात्री खोलीच्या वातावरणात थंडी वाढली होती. ना कोणती मवाळता, ना कोणता आपलेपणा. मी देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना केली, की मला हिंमत दे, संयम दे. रात्र तर कशीबशी गेली होती. त्याने आपला हक्कही माझ्याकडून जबरदस्तीने घेतला होता. दुसऱ्या दिवशी माझे आयुष्य नवीन पद्धतीने सुरू झाले होते. पण हे आयुष्य कोणत्या कैदेपेक्षा आणि शिक्षेपेक्षा कमी नव्हते. माझ्या सासूने मला सकाळीच उठवले होते. कामांची यादी माझ्यासमोर ठेवली होती. अंगण धुणे, भांडी घासणे, कपडे धुणे आणि प्रत्येक गोष्टीवर टोमणे ऐकणे हाच माझा आयुष्याचा नित्यक्रम बनला होता. जर मला कोणतेही काम करण्यास थोडाही उशीर झाला तर माझ्या अपमानावर टोमण्यांनी भरलेले हास्य घुमत असे. या घरात सरपंचीच्या लहान भावाची पत्नी म्हणजेच माझी चुलत सासू ही राहायची. माझी सासू तर खूप चांगली होती, पण चुलत सासू नेहमी माझ्या विरोधात असायची. तिच्याकडे एक 9 वर्षांचा मुलगा होता, ज्याच्यावर ती खूप प्रेम करायची. मिलिंद हे चांगल्या प्रकारे जाणत होता की त्याची आई मला पसंत करते, माझ्याशी मवाळपणे वागते. ती माझ्याकडे मोठ्या विचित्र नजरेने पाहिजे, जशी मी एक अनावश्यक ओझा आहे. तिला हवेली मालकीण म्हणायचे. छोटी मालकीण नेहमी मला हेच समजून द्यायची, की मिलिंदने तुझ्यासारख्या गरीब मुलीला या घरात आणून तुझ्यावर उपकार केले आहेत. नाहीतर तू तर आमच्यासारखी नाहीसच. छोटी मालकीण ही श्रीमंत बापाची मुलगी होती. मी तिचा आदर करत असे, पण ती वारंवार मला हेच दाखवून द्यायची, की तू सामान्य नोकराणीची मुलगी आहेस, जिला नशिबाने चमकवले. माझ्या कपड्यांवर चुकीचे कमेंट, माझ्या बोलण्याच्या पद्धतीवर चेष्टा उडवणे, माझ्या कामात त्रुटी काढणे तिच्यासाठी रोजचा नित्यक्रम बनला होता. माझ्या पतीचे वर्तन तर आणखीनच रागट होते. तो एकतर माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा किंवा मग कोणत्याही गोष्टीवर निर्दयीपणे ओरडायचा. छोट्या-छोट्या गोष्टींवर मला रागवायचा. माझा अपमान करण्याची कोणतीही कमतरता सोडत नव्हता. जर जेवणात मीठ कमी असेल तर खोलीत येऊन सर्वांसमोर अपमानित करायचा आणि जर त्याचे कोणतेही काम वेळेवर नाही झाले तर टोमणे ऐकावे लागायचे, की गरीब घरच्या मुली कामे करण्यात पुढे नसतात. मोठ्या घरात येऊन त्यांना ऐश हवी असते. तरीही सर्वांच्या उलट गोष्टी मला सहन कराव्या लागायच्या. संध्याकाळी थकून भागून खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात बसायचे, रडू लागायचे आणि विचार करायचे, की आईच्या मांडीवर डोके ठेवून खूप रडू आणि तिला माझ्या त्रासाबद्दल सांगू, की मी ते किती गोंधळाची शिकार होत आहे. पण आता ती दुनिया माझ्यापासून खूप दूर गेली होती. मी रात्री छताकडे एकटक पाहत राहायचे. तर माझ्या मनात खूप सारे प्रश्न उठायचे, की "हे देवा, हे ते आयुष्य होते ज्याच्यासाठी मी तुला स्वतःला कुर्बान केले." मी माझ्या आई त्यांनी तर माझ्या चांगल्या भविष्यासाठी माझे सर्व आयुष्य चांगले व्हावे म्हणून माझे लग्न इथे केले होते. मला तर असं वाटायचे, की माझ्या नशिबात कोणताही आनंद लिहिलाच नाही. पण प्रत्येक प्रश्नानंतर मी माझे डोळे बंद करून घ्यायचे. मनात प्रार्थना करायची आणि स्वतःला संयमाने ठेवण्यासाठी नियंत्रण करायचे. मी जाणत होते, की घरी परत जाणे माझ्या हातात नव्हते. आता माझा प्रत्येक दिवस या घरात ओझ्यासारखा जात होता आणि प्रत्येक मिनिट एका परीक्षेसारखा जात होता. सासरच्या या भिंतींच्या आत मी माझ्या आनंदाचा गळा घोटला होता. ही हवेली खूप मोठी होती. इथे ना थंडीचा पत्ता लागत असे आणि ना उन्हाळ्याचा. पण माझ्यासाठी सर्व घर छोटे होते, तिथे थंडी, उन्हाळा खूप जाणवत असे. पण तिथे शांतता होती. आई-वडिलांचे प्रेम होते आणि मनात नेहमी आनंद असायचा. इथे येऊन तर मी आनंदाला जसे तरचूनच गेले होते. आता मी फक्त जिवंत होते, पण आयुष्य कुठेतरी मागे राहिले होते. माझ्या पतीच्या असह्य गोष्टी माझ्यासाठी आता सामान्य बनल्या होत्या. दिवसभर तो माझ्या अस्तित्वाकडे असे दुर्लक्ष करायचा, की जसे मी खोलीची कोणतीतरी भिंत आहे. जेव्हा कधी कोणतेही काम आपल्या मर्जीनुसार करायचे किंवा त्यांच्या बोलण्यात सामील होण्याचा प्रयत्न करायचे, तर तो मला टोचणाऱ्या नजरेने पाहत असे. टोमण्याचे बाण चालवायचे आणि मग शांतपणे आपल्या दुनियेत व्यस्त व्हायचे. सुरुवातीच्या दिवसात मी त्याचा प्रत्येक जुलाम सहन करत राहिले आणि आपल्या चुलत सासूचाही. पण माझ्या मनात
प्रत्येक दिवशी हीच आशा जागी व्हायची की एक ना एक दिवस मी माझ्या पतीचे हृदय जिंकेन. कदाचित मग सर्व काही ठीक होईल. माझ्या पतीच्या वर्तनातही काही मावळता येईल. पण प्रत्येक जाणारा दिवस हेच मला शिकवत राहिला की आशा करणे व्यर्थ आहे. मला एका अशा माणसासोबत जोडण्यात आले होते ज्याच्या मनात माझ्यासाठी कोणतीही जागा नव्हती. पण मी ठरवले होते की आता काहीही हो, मी कोणासमोरही तुटून विखरणार नाही. मी छोट्या-छोट्या पावलांनी या घरात आपले महत्त्व निर्माण करण्यास सुरुवात केली. आधी तर तो जेव्हा बोलण्यावर मला टोमणे मारण्याच्या शैलीत बोलत असे, मी शांतपणे आणि त्याचे म्हणणे मान्य करत असे. त्याने सांगितलेले काम करून घेत असे. पण चेहऱ्यावर भीती किंवा असहाय्यतेचे भाव येऊ देत नव्हते. मी माझ्या आतून भीतीला मारण्यास सुरुवात आपल्या कामात आणखी जास्त स्वच्छता आणि मेहनत दाखवायची. जसे मी सांगत होते, की गरिबी इज्जत पुसून टाकत नाही. कधी-कधी जेव्हा तो माझ्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडायचा, तेव्हा मी देवाची प्रार्थना करण्यासाठी बसायचे. माझ्या मनाला शांत देण्यासाठी देवाच्या पुढे हात जोडून माझ्या सर्व अडचणी त्याच्यासमोर ठेवायचे. माझी शांतता आणि छोट्या-छोट्या विनंत्याचा अर्थ फक्त एवढाच होता, की मी स्वतःला स्वतःच्या नजरेतून पडू देऊ नये. या हवेलीच्या आत आणखीही अनेक रहस्ये होती, जी हळू माझ्यासमोर उघडू लागली. छोटी मालकीण आणि नोकरांनी आपापसात कुजबूज करत असत. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत राहायचे, पण अनोळखी बनण्याचा प्रयत्न करायचे. माझे कान नेहमी सावध राहायचे. एके दिवशी किचनमध्ये काम करत असताना छोटी मालकीण एका नोकराणीला सांगताना ऐकले, की मिलिंद तर तसेही सरपंचांची कमजोरी आहे. आयुष्यभर त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या चुकीच्या कृती लपवल्या आहेत. म्हणूनच तर आज गावचे इतके प्रतिष्ठित सरपंच म्हणले जातात. एक ना एक दिवस आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेमाची किंमत तर त्यांना नक्कीच मोजावी लागेल. ही गोष्ट ऐकून तर जसे माझे कान आणखी जास्त सावध झाले. माझ्या हातात आपल्या मुलापुढे एवढे हातबल आहेत. मग योगायोगाने मी एके दिवशी या हवेलीचा जुना नोकर जग्गू भैयाला माझ्या सासऱ्यांसोबत बसलेले पाहिले. तो सरपंचींना सांगत होता, की छोट्या मालकाने तारुण्यात शहरात खूप नाव कमावले. पण बदनामीचे किती स्कॅन्डल्स, किती अडचणी, किती अपघात. तो आज शहराच्या तुरुंगात चक्की पिसत असता. त्यांच्या वडिलांनी प्रत्येक वेळी त्याला कायद्याला पैसे घालून आपल्या मुलाची प्रत्येक चूक दाबली. एवढ्या साऱ्या गोष्टी तर गावापर्यंत पसरूही शकल्या नाहीत. गावातील लोकांनाही कधी काही समजलेच नाही. त्या दिवशी माझ्या डोळ्यांसमोरून आणखी एक पडदा दूर झाला. तो जो आज मला आपली संपत्ती आणि प्रतिष्ठेचा टोमणा द्यायचा, तो स्वतः काय होता? स्वतः आपल्या चारित्र्याचे कमकुवतपणाचे ओझे उचलून जगत होता. सरपंच एक चांगले आणि प्रामाणिक माणूस होते. आपली इज्जत वाचवण्यासाठी वारंवार आपल्या मुलाच्या कृती लपवत असत. मी हतबल नाही, तर आणखी लोक आहेत माझ्यासोबत. हे लोकही आपले पाप, कमकुवतपणाचे कैदी आहेत. आता मी आणखीही सांभाळून पावले टाकण्यास सुरुवात केली होती. जेव्हा माझा पती बोलण्यावर माझ्यावर रागवायचा, माझा अपमान करायचा, तेव्हा मी शांत राहणेच योग्य समजायचे. पण आपल्या आतल्या ताकदीला जाणवायचे. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत आणि प्रत्येक मिळणाऱ्या जखमेसोबत माझी सहनशक्ती वाढत चालली होती. मी देवावर विश्वास ठेवून स्वतःला सांभाळायला शिकले होते आणि विचार केला होता, की आता जेव्हा मी या घरात आले, तेव्हा मला काही करून इथे गुजराण करावी लागेल. पतीकडून तर मला कोणतेही प्रेम मिळू शकत नव्हते आणि तो प्रेम देणारा माणूसही नव्हता. कधी-कधी जेव्हा तो रात्री उशिरा यायचा तेव्हा त्याची अवस्था खूप खराब असायची. नशेत धुंद केस विखुरलेले, कपडे खराब आणि शरीराकडून आणि तोंडातून दुर्गंधी येत असायची. मी त्याची अवस्था पाहून देवाचे आभार मानायचे, की अशा माणसासोबत राहूनही मी अजूनही सुखरूप आहे. मी ठरवले होते, की मी या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करेन. ना तुटेन, ना विखरेन. माझी चुलत सासू ही माझ्या पाठीशी हात धुवून लागली होती. माझी सासू मोठी मालकीण जी ही कधी बहुधा आजारीच असायची. तिच्यासमोर छोटी मालकीण शांत राहायची. कारण ती जाणत होती, की माझी सासू मला खुल्या मनाने स्वीकारू चुकली आहे. माझ्याशी चांगल्या प्रकारे वागते म्हणून ती तिच्या पाठीमागे मला त्रास द्यायची. मला वारंवार कोणते ना कोणते काम सांगायची. जर काम करण्यात कोणती चूक झाली तर तिचे टोमणे आणि अपमान तयार असायचा. सासरचे टोमणे आणि पतीचा अपमान याने मला हातभर बनवले होते. छोटी मालकीण आणि सर्वांच्या मध्ये माझे अस्तित्व सर्व काही आता मला त्रास देत होते. पण मी संयम करत असे.
आता मी फक्त दिवस मोजत असे, की किती दिवस जात आहेत, पण निराशेने नाही, विश्वासाने, की माझा देव मला कधीही एकटे सोडणार नाही. माझी प्रत्येक छोटी-छोटी विनंती माझ्या संयमाचा दिवा एक दिवस त्या अंधाऱ्या रस्त्यांवर नक्कीच प्रकाश निर्माण करेल, जिथे मी एकटी आणि अस्वस्थ उभी आहे. मी आता स्वतःला असहाय्य समजणे सोडून दिले होते. मनात एक विचित्र प्रकारचा कडकपणा आणि संयम जो निर्माण झाला होता. जसं प्रत्येक गेलेल्या त्रासाने माझ्या आत एक नवीन ताकद निर्माण केली होती. मी आता छोट्या-छोट्या गोष्टींवर रडतही नव्हते. ना आपल्यासोबत काही चुकीचे झाल्यावर माझ्या मनाला वाईट वाटायचे. आता मी सर्व काही सहन करायला शिकले होते आणि सर्वांचे चेहरे वाचायलाही. प्रत्येक चेहऱ्यामागे लपलेला हेतू आणि त्याची वास्तविकता मी चांगल्या प्रकारे जाणत होते. चुलत सासूच्या नजरा आणि तिचे दिलेले टोमणे, पतीच्या कटू गोष्टी आणि त्याचा दिलेला अपमान सर्वांना मी शांतपणे ऐकून माझ्या मनातून काढून टाकत असे आणि मग देवाच्या पुढे हात जोडून सर्वांच्या तक्रारी करत असे. मी जाणत होते की माझ्यासोबतही एक ना एक दिवस न्याय नक्कीच होईल. माझ्या संयमाचे, माझ्या सहनशक्तीचे फळ मला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. मी बहुधा घरातील कामांमध्ये मग्न असायचे. बोलणे कमी करायचे आणि प्रत्येक काम शांतपूर्ण करायचे. टोमणे गोष्टी आणि सर्व काही न ऐकता फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हेच माझे ध्येय बनले होते. माझा पती आता माझ्या आतील हा बदल नोंदवत होता. म्हणून आता बहुधा मी त्यालाही शांत लगेच तो इकडे-तिकडे पाहू लागायचा. जसे माझ्या चेहऱ्याकडे पाहतच नव्हता. मग जेव्हा मी सर्वांसाठी जेवण वाढून गुपचूप एका कोपऱ्यात बसायचे, तेव्हा तो एक क्षण लांबून माझ्याकडे पाहायचा आणि मग नजर फिरवायचा. एक संध्याकाळ जेव्हा मी किचनमध्ये काम करत होते, तेव्हा मिलिंद दरवाजावर येऊन थांबले. मी जसे मागे वळून पाहिले, तर ते एका क्षणासाठी चुकले. आपले लक्ष इकडे-तिकडे विभागू लागले. माझी नजर त्यांच्या नजरेला भिडली होती. त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा कडकपणा, राग आणि अहंकाराच्या जागी काही मवाळशी गोंधळ पाहिली होती. असे वाटत होते, जसे ते काहीतरी सांगू इच्छित आहेत. पण शब्द तसे त्यांच्या तोंडातून निघत नव्हते. ते काही पावले वास्तविकता लपलेली होती. मग मी माझ्या कामात मग्न झाले. मला माहीत नव्हते, की ते माझ्या पाठीमागे उभे राहून काय करत राहिले. पण जेव्हा ते माझ्या जवळ आले, तेव्हा मला एक संथ आवाज आला. त्यांनी संथ शब्दात म्हणले, की "तुला स्वतःला नोकर आणखीही आहेत." ही पहिली वेळ होती जेव्हा त्यांनी माझ्याशी सहानुभूती दाखवली होती आणि कोणतीतरी काळजीची गोष्ट सांगितली होती. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. पण मी माझे डोके खाली झुकवून माझ्या कामात मग्न राहिले. त्यांच्यासमोर अशी प्रतिक्रिया दिली नाही जशी मला त्यांची गोष्ट समजली आहे. मी त्यांना सतत दुर्लक्ष करत राहिले. ते बराच वेळ उभे राहिले. मला वाटत होते की त्यांनी इथून जावे. मग नाईलाजाने मला बोलावे लागले आणि म्हटले की सगळी कामे करणे माझे कर्तव्य आहे. माझे शब्द जसे त्यांच्या हृदयावर कोरले गेले होते. माझे शब्द ऐकल्यानंतर काही वेळानंतरच ते निघून गेले. पण त्या दिवशी पहिल्यांदा माझे मन अस्वस्थ झाले नव्हते. असे वाटत होते जसे कोणत्याही अंधाऱ्या खोलीत कोणीतरी छोटी खिडकी उघडली असावी, ज्यातून बाहेरच्या प्रकाशाने प्रवेश केला असावा. मी कधीही त्यांच्या संकोचावर प्रश्न केला नव्हता, ना कधी त्यांना याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता, की मी त्यांच्या आत होणारा बदल पाहत आहे. मी त्यांच्या इगोशी लढण्याऐवजी शांतपणे आपली एक जागा सुरक्षित केली होती. आता मी स्वतः एक घोषणा होते. एक अशी घोषणा जी शब्दांविनाही ऐकू येत होती. मला आता प्रत्येक वेळी आपल्या देवाची मदत जाणवत असे. जेव्हा रात्री भीती वाटू लागायची, मी रात्रीच्या कोणत्यातरी कोपऱ्यात शांतपणे हात जोडून प्रार्थना करत असे. माझा देव माझा सर्वात मोठा आधार होता. जगाने जरी माझी साथ सोडली, तरी देव माझा रक्षक होता. चुलत सासू आणि घरच्या बाकी सर्व सदस्यांनीही आता मला आधीसारखे कमकुवत समजले नाही. ते लोक कदाचित मला जाणवू लागले होते, की आता ती घाबरलेली मुलगी राहिलेली नव्हती, जिला सहज दाबले जाऊ शकते. ना मी कोणासमोर माझी कमजोरी उघड करायचे. आता मी त्यांच्या कट्टाचे उत्तर कटाने देत नव्हते, तर माझ्या प्रतिक्रियेने त्यांना शांत करत असे. माझा पती आता जेव्हा रागात कधी काही सांगायचं, तेव्हा मी शांत राहायचे. पण माझी शांतता आता कोणत्याही भीतीची नव्हती, तर माझ्या शांततेत एक ताकद लपलेली होती. एक विश्वास होता, एक प्रश्न होता, एक आरसा होता, ज्यामध्ये ते स्वतःला पाहत आणि लज्जित होत असत. पण मग त्यांचा इगो त्यांना झटकून परत त्यांना त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपात आणायचा. मला आता कोणत्याही गोष्टीची घाई नव्हती, कारण मी जाणत होते, की दिवस बदलण्यात वेळ नक्कीच लागतो आणि काही दिवस कदाचित बदलतही नाहीत. पण ही लढाई माझी नव्हती, की मी त्यांना बदलण्यासाठी स्वतःला संपवून टाकेन. माझी लढाई ही होती, की स्वतःला तुटू देऊ नये. माझी इज्जत, माझे अस्तित्व सुरक्षित ठेवेन. दिवस अशा प्रकारे जात राहिले. प्रत्येक दिवस माझ्या आत थोडासा आणखी संयम, थोडीशी आणखी हिंमत निर्माण करत गेला. मी माझ्या छोट्या-छोट्या दुःखांना मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपून हसत राहायचे. पण ना कधी कोणाशी तक्रार केली आणि ना
कोणाकडून अपेक्षा ठेवली. माझी अपेक्षा फक्त आपल्या देवाकडून होती आणि माझा विश्वासही आता आधीपेक्षा जास्त मजबूत झाला होता. सत्य हे आहे की हो, मी तुटूनही गेले नव्हते आणि माझी सर्वात मोठी विजय होती. हवेलीच्या भिंतींच्या आत शांत कटांचे जाळे विणले जात होते. छोटी मालकीण आणि तिच्यासोबतच्या दुसऱ्या काही स्त्रिया ज्या नेहमी बोलण्याच्या गतीवर गर्व करत असत, माझ्यासाठी कोणताही नवीन कट रचण्यात मग्न होत्या. त्यांच्या नजरा नेहमी माझ्या कामांमध्ये कोणती ना कोणती कमतरता शोधत असायच्या. जर मी जेवणात थोडेसे तेल जास्त टाकले तर त्या सर्वांसमोर माझी चेष्टा करायच्या आणि जर कपडे इस्त्री करण्यात थोडीशी सुरकुती झाली तर ती गोष्ट वाढून चढून माझ्या सासऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. छोटी मालकीण चे विशेष ध्येय आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम हेच होते की मला सर्वांच्या नजरेत नीच दाखवले जावे. ती नेहमी याच प्रयत्नात असायची की तिला वाटायचे की मी माझी इज्जत गमावून बसावे. मला या घरातून हाकलून दिले जावे किंवा मग स्वतःला इतके हतबलाने असहाय्य समजू लागावे की त्यांच्यापुढे शांत राहावे. त्यांची नोकरानी बनून राहावे. पण मी माझ्या मनात हा निर्णय घेतला होता की माझी शांतता माझी ढाल बनेल आणि माझा संयम माझी तलवार. जेव्हा ती माझ्या कामात चुका काढायची तेव्हा मी त्यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी आणखी जास्त कामात मन लावायचे. त्यांच्या दिलेल्या टोमण्यांचे उत्तर मी मवाळपणे द्यायचे किंवा मग बहुधा शांत राहायचे. जर माझ्याकडून कोणतेही काम खराब झाले तर मी त्यांची माफी मागायचे, पण स्वतःला त्यांच्यासमोर कमी न समजता. एके दिवशी छोटी मालकीणने माझ्यावर इतके जास्त काम टाकले की मी रात्रीपर्यंतही मोकळी होऊ शकले नाही. थकव्याने माझे शरीर चूरचूर झाले होते, पण मी माझ्या जिभेवरून एकदाही उसासा सोडला नाही. दुसऱ्या दिवशी तिने हे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की तू कोणतेही काम ठीकपणे करत नाहीस आणि या घरात आपली कर्तव्य विसरत आहेस. सरपंचीसमोर माझी गोष्ट उघडकीस आली, पण मी शांतता आणि समाधानाने सर्व काही ऐकले आणि माझ्या स्पष्टीकरणात फक्त सत्य सांगितले. माझी पद्धत काहीशी अशी होती की स्वतः माझे सासरेही काही सांगू शकले नाहीत. हळूहळू माझी चुलत सासूची काटकारस्थाने तिच्यावरच उलटू लागली होती. हवेलीचे जुने नोकर आणि नोकरांनी जे सर्व काही पाहत असायचे, आता मनातल्या मनात माझी साथ देऊ लागले. मी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने त्यांचे मन जिंकले होते. छोटी मालकीण आणि दुसऱ्या स्त्रिया जेवढे मला खाली खेचण्याचा प्रयत्न करायच्या, मी तेवढ्याच अभिमानाने उंच राहायचे. मी माझ्या चारित्र्याने आणि संयमाने त्यांच्या सर्व युक्त्या अयशस्वी केल्या होत्या. कारण मी जाणून होते की ते जिंकण्याचा रस्ता जिभेच्या गतीने नाही तर सहनशक्ती, संयमाने, बुद्धिमत्ता आणि आपली इज्जत सुरक्षित ठेवणे हे आहे. की प्रत्येक कटाचा मी शांतपणे स्वीकार करत आहे. डोके उंचावून जगायचे आणि जाणत होते की जेव्हा देव आपल्यासोबत असतो तेव्हा कोणीही त्याचे नुकसान करू शकत नाही. आणि मी जाणत होते की माझ्यासोबत देव आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. आता काही दिवसांपासून मी जाणू लागले होते की माझ्या पतीचे वर्तन खूप बदललेले होते. मी पाहत होते की त्यांचा आवाज धीमा झाला होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत मवाळ झाली होती आणि जेव्हा जेव्हा ते घराच्या आत असायचे तेव्हा माझ्याकडे दयेच्या नजरेने पाहत असत. कदाचित माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असत. माझ्या कामांमध्ये चुका काढायचा, मला अपमानित करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता. आता तो शांत राहायचा. मी जाणत होते की हा कोणताही मोठा बदल नव्हता, पण माझ्यासाठी हे सर्व काही खूप होते. कदाचित त्यांच्या मनात कोणत्यातरी मनाच्या कोपऱ्यात माझा संयम आणि मेहनतीची घंटी वाजू लागली होती. मी कधी प्रयत्न केला नाही की मी त्यांना माझा बाजूला करू शकते. मी त्यांच्याकडे कधी विनंती केली नव्हती, ना कधी त्यांच्यापुढे कमजोर बनवून दाखवले होते. मी बस माझे काम, माझी मेहनत आणि माझी प्रार्थना खरी ठेवायचे. ते कदाचित माझ्या आतील ही सच्चाई पाहून स्वतःमध्ये बदल जाणवत होते. कधी जेव्हा मी सर्वांसाठी जेवण वाढायचे तेव्हा ते पूर्णपणे शांतपणे घाबरायचे. एकदा जेव्हा मी आजारी पडले होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी स्वतः येऊन माझ्या प्रकृतीबद्दल विचारले होते. सांगत होते की तू औषध घेतलेस की नाही आणि तुला घराचे काम करण्याची आता कोणतीही गरज नाही. आराम कर. त्यांची मावळता माझ्या मनात जास्त काळासाठी तर टिकू शकली नाही. त्यांचे काही जुने मित्र जे नेहमी घरी यायचे त्यांना पुन्हा आपल्या रंगात रंगू लागले. त्या पार्ट्यात नशेची दुर्गंधी, तीच चेष्टा मी सर्व काही पाहत राहायचे. मी पाहत होते की ते आपल्या मित्रांमुळे बिघडत चालले होते. एका बाजूला त्यांच्या आतील बदलत चाललेला माणूस आणि दुसऱ्या बाजूला ते जुने आयुष्य जसे त्यांना बिघडवले होते. एक रात्र जेव्हा ते आपल्या मित्रांसोबत बाहेरून आले तेव्हा त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि ही गोष्ट स्पष्ट दिसत होती की त्यांनी नशा केली आहे. मी शांतपणे त्यांना पाणी आणून दिले. त्यांनी पाण्याचा ग्लास घेतला, माझा हात पकडला आणि नशेच्या अवस्थेत म्हणू लागले की तू सर्व काही करूनही काही बनू शकत नाहीस. तुझी शांतता ही माझ्यासाठी शिक्षा आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनात वेदनेची एक थंड लाट धावली. मी काहीही सांगितले नाही आणि मी शांत राहिले. माझ्या
माझ्याकडून आपल्या चुकांची माफी मागितली आणि म्हणाला की कल्याणी मला माफ कर. जर तुला काही झाले असते तर मी आयुष्यभर पश्चाताप करत राहिलो असतो. मी तुला गमावू इच्छित नाही. आणि मनातल्या मनात प्रार्थना करत राहिले. त्या रात्री मी जाणून होते की माणसाचा बदल फक्त त्याच वेळेपर्यंत शक्य असतो जेव्हा तो मनापासून बदलू इच्छितो. दबाव, परिस्थिती किंवा मग कोणती चला की थोड्या काळासाठी तर त्याच्यावर परिणाम टाकू शकते. पण खरा बदल तर मनाच्या खोलवरच्या भागातून येतो आणि त्यांचे मन अजूनही लढाईत पूर्णपणे जिंकले नव्हते. मी आणखी जास्त संयम करण्यास सुरुवात केली. मी जाणत होते की अजून रस्ता खूप लांब आहे आणि माझी हिंमतच माझा एकुलता एक आधार आहे. सरपंचीचा अहंकार आता तुटू लागला होता. ज्या हवेलीत कधी प्रतिष्ठा, ताकदीचा आणि हो, घुमघुमाट होता, नोटिफिकेशन बेल तिथे नक्की आता दाबा. शांतता, भीतीची धन्यवाद. सावली पडलेली असायची. कारण त्यांच्या मुलाच्या जुन्या पापांची किंमत या दरवाजावर दस्तक देत होती. जिला सरपंचींनी नेहमी बंद समजले होते, त्यांच्या व्यवसायात नुकसान होऊ लागले होते. कमतरता येऊ लागली होती. शत्रूंचे कट सर्वच एका वेळी त्यांच्यावर तुटून पडले होते. मी पाहत होते की मिलिंद ही कधी आपल्या नोकरांवर ओरडत असत, तर कधी एकटे डोके धरून बसायचे. हा तोच माणूस होता ज्याच्या एका आवाजावर नाराज होऊन मुलापासून दुरावा निर्माण केला होता. काकालाही आपली इज्जत प्यारी होती, म्हणून पुतण्याला जास्त तोंड लावत नव्हते. माझा पती जो कधी संपत्ती आणि ताकदीच्या नशेत बडबड करत होता, आता आपल्या डोळ्यांनी सर्व काही विस्कटताना पाहत होता. मी कधी कोणाच्या नाशाची प्रार्थना केली नव्हती. माझ्या स्वभावात इतरांसाठी वाईट विचार करण्याची कौशल्य आणि त्रासांची अवस्था सांगितली होती. प्रत्येक रात्री करत असे की या घरातले लोक योग्य मार्गावर चालू लागावेत. त्यांच्या मनात गरिबांसाठी प्रेम निर्माण व्हावे, जुलूम संपावा. हळूहळू माझ्या प्रार्थनाचा परिणाम मला दिसू लागला होता. माझ्या पतीचे वर्तन हळूहळू मवाळ होत गेले होते. आता ते विनाकारणाच्या भांडणांपासून दूर राहू लागले होते. कधी कधी माझ्या हातून दिलेली वस्तू परत फेकत नव्हते. मी जाणवले की त्यांच्या चेहऱ्यावरही आता राग नाही, तर हळू हास्य येऊ लागायचे. पण वेळेची चपराक अजून पूर्ण झाली नव्हती. छोटी मालकीण आणि तिच्यासोबतच्या नोकरांनी ज्या तिच्यासोबत मिळून कट असत, एके दिवशी हवेलीत अचानक खळबळ उडाली. दागिने जे माझ्या सासूचे होते अचानक कपाटातून गायब झाले. आरडाओरडा सुरू झाला. सर्व बाजूने आरोप लावणे सुरू झाले. माझी चुलत सासूने संधीचे सोने केले आणि आरोप माझ्या तर तिने माझ्या सासऱ्यांना उत्तर दिले की तुम्ही सांगा, आम्हा सर्वांकडे दागिने आहेत. घरात आम्ही सर्वजण आनंदाने राहतो. एक हीच आहे जी गरीब घरातून आले आहे. आमच्याकडे तर कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तर मग कोणताही नोकरही अशी चूक करू शकत नाही, कारण नोकर तर वहिनीच्या खोलीत जाऊ शकत नाही. माझी सासू ही आश्चर्यचकित होती. सर्व लोक माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले, पण मी शांत राहिले. मी स्वतःसाठी काहीही बोलू शकले नाही, काही करू शकले नाही, म्हणून मला आरोप देऊन घरातून हाकलून दिले गेले. मला माझ्या माहेरी पोहोचवले गेले होते. जेव्हा त्यांनी माझी अशी अवस्था पाहिली, तेव्हा ते हमसून हमसून रडू लागले. मी त्या लोकांना सांगितले की आता रडण्याचा कोणताही फायदा नाही. मी तर खूप काही सहन केले होते. मी तुम्हाला लोकांना सांगितले होते की मला हे लग्न करायचे नाही, पण कोणीही माझे बोलणे ऐकले नाही. मी आता माझ्या आई-वडिलांसोबत घरात राहू लागले होते. तिकडून ना कोणती बातमी आली, ना कोणती अपेक्षा. मी रात्री जागून तक्रार करत राहायचे, की शेवटी माझ्या आयुष्यात एवढा बदल का आणि कसा आला? पण सत्य लपून राहत नाही. काही आठवड्यानंतर हवेलीत एका नोकराला चोरी करताना रंगेहात पकडले गेले. त्याच्याच माध्यमातून सर्व रहस्य उघड झाले आणि आधीच्या चोरीचीही माहिती मिळाली, की ही चोरी छोटी मालकीणने करवली होती, जेणेकरून ती माझ्यावर आरोप लावून सर्व लोकांसमोर मला अपमानित करून त्या घरातून काढण्यात यशस्वी होऊ शकेल. सत्य उघड झाल्यावर हवेलीत गोंधळ माजला. सरपंच सर्व लोकांसमोर लज्जित उभे होते. माझा पती ज्याने एका क्षणासाठीही माझी साथ दिली नव्हती, आता माझ्यासाठी तडफडत होता. त्या दिवशी तो स्वतः आला होता माझ्याकडे माझ्याशी बोलण्यासाठी, माझी माफी मागण्यासाठी, की मला माफ कर. माझे हात थरथर कापू लागले. माझी आई म्हणू लागली, की "बेटा, हा तुझा पती आला आहे, याला माफ कर. ही वेळ बदला घेण्याची नाही." तसेही या लोकांसोबत जेवायचे होते ते झाले होते. माझ्या पतीने माझा हात पकडला आणि इज्जतीने मला हवेलीवर घेऊन आला होता. इथे सर्व लोक माझ्या आनंदाने वाट पाहत होते. सरपंचींनी मला आशीर्वाद देताना सांगितले, की "मुली, आता तू या घरची सून नाही, तर मुलगी आहेस." या पूर्ण हवेलीत आता माझे स्थान बदलले होते. माझी इज्जत, माझा हक्क मिळणारा होता. काही दिवसानंतर जेव्हा सर्व काही ठीकठाक वाटू लागले, तेव्हा आणखी एक परीक्षाही होती. रात्रीची वेळ होती, जेव्हा अचानक हवेलीच्या जुन्या भागात आग लागली. कदाचित कोणीतरी मुद्दाम आग लागली होती. जेव्हा आम्हा सर्वांना ही गोष्ट समजली, तेव्हा सर्वजण पळून हवेलीच्या बाहेरून येऊन उभे राहिले. कारण हवेलीच्या आत थांबणे कठीण होत होते. धुरामुळे श्वास गुदमरत होता. धावपळीच्या वातावरणात आठवले, की छोटी मालकीणचा मुलगा, जो की अंथरुणावर झोपला होता, तो खोलीतच राहिला.
पूर्ण ताकदीनिशी बाहेर आले. माझे हात जळाले होते, धाप लागत होती, पण मी हिंमत हरले नाही. बाहेर पडले तेव्हा सर्वांसमोर चुलत सासूने आपल्या मुलाला आपल्या बाहुंमध्ये घेतले होते आणि प्रेम करू लागली. पण तिच्या चेहऱ्यावर लाजरवाणेपणा होता. ती रडत होती आणि माझ्याकडून आपल्या चुकांची माफी